तर 8 ते 10 दिवसात मी आठवड्यातून 1-2-3 वेळा येतो आहे. तर ह्या ठिकाणी दुर्गंधी वाढलेल्या, मासं भरपूर मराल्यात, बऱ्याच ठिकाणी मासं मरून पडाल्यात, पाण्याला पेस यायला आला आहे. त्यात महापालिकेचं लक्ष नाही, काही नाही. ह्यात काय सुधारणा होईल का नाही शंका वाटत नाही आम्हाला. 8 ते 10 दिवस झाले. म्हणजे 8-10 दिवसात मी बघायला आलो आहे. आणि काय पलटी येतील ते सांगतील. आणि परत हे मासेमारीच्या प्रमाणे 5-6 दिवस चाललेलं आहे काय. आणि हे मासे मेल्यामुळं परिसरात इतर ठिकाणी दुर्गंधी पसरलेला आहे. तरी महानगरपालिकेने याचं काहीतरी गांभीर्य घेऊन मासे उचलून नेण्याची व्यवस्था करावी. नाल्याची सफाई व्हावी. आणि जे नाल्यातून जे पाणी येते, रंकाळ्यात मिसळते, ते पाणी महानगरपालिकेने अडवायचा प्रयत्न करावा. त्याच्यामुळं परिसरात इतर ठिकाणी दुर्गंधी पसरत्या. जे बाहेरचे टुरिस्ट पर्यटक येतात त्यांना ते दिसायला बरोबर दिसत नाही किंवा त्यांना वास येतो आहे. त्यामुळं आपल्या कोल्हापूरचं नाव राज्यभर देशभरात जाते. ते कुठेतरी चांगलं व्हावं ही आमची अपेक्षा आहे. आणि पाणी जे खराब होते ते होऊ नये ही आमची अपेक्षा आहे. नाल्याचं पाणी हे सगळं मासे बिशे बाद झालेले आहेत, मेलेले आहेत. तेव्हा तुम्ही जी दक्षता घेऊन महानगरपालिकेने सुधारणा केली पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे. सगळे परगावचे लोक येते तिथं रंकाळा बघायला, ते स्वच्छता व्हायला पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे. आणि आम्हाने घाट बांधून देतो म्हटले ते अजून दिलेला नाही असं आमचं वैयक्तिक मत आहे. आणि मेलेल्या मासामुळे दुर्गंधी पसरलेली आहे. आणि तेवढं मासं तर घेऊन जावा तुम्ही असं आमचं वैयक्तिक मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.